आज आपण बुद्धिमत्ता या घटकामधील दिनदर्शिका किंवा कालमापन किंवा कॅलेंडर या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावर की प्रश्न विचारले जातात. दिनदर्शिका किंवा त्याला आपल्याला कालमापन म्हणता येईल किंवा कॅलेंडर. तर याच्या संदर्भातल्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी अगोदर क्लिअर करूयात. काही गोष्टी कॉन्सेप्ट स्वरूपात जर माहिती असतील तर परीक्षेतले प्रश्न आपण अति जलद किंवा लवकरात लवकर सोडवू शकतो. तत्पूर्वी बघूयात आता दिनदर्शिकेमध्ये प्रश्नांची रचना कशी असू शकते. एकतर वाढदिवसाच्या संदर्भातले प्रश्न असतात. राजूचा जन्म 21 फेब्रुवारी 2013ला झाला तर त्याचा 13वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. समजा जर सोमवारी झाला असेल तर 13 वाढदिवस कोणत्या वारी येईल, खास करून हा प्रश्न असतो. 15 ऑगस्टच्या संदर्भात असतात, काही सण सणावळ्याच्या संदर्भातले प्रश्न असतात. त्याही प्रश्नांचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर याच्यामध्ये बघा दिनदर्शिकेमध्ये 1-2 वर्ष, जसे की एक साधारण वर्ष आणि लीप वर्ष याच्या संदर्भात माहिती सांगतो. साधारण वर्ष आणि लीप वर्ष, लीप वर्ष ह्या 2 गोष्टी आहेत. बघा कॅलेंडरमध्ये सरासरी जानेवारीचा हा जो पहिला महिना असतो आणि शेवटचा महिना डिसेंबरचा असतो. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत हे जे पूर्ण वर्ष आहे ते ग्रेगरियन वर्ष आपण मानलं जातो. त्याच्यामध्ये साधारण वर्ष आणि लीप वर्ष असे 2 प्रकार पडतात. तर साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात, तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. लीप वर्षात किती दिवस असतात? 366 दिवस असतात. आता याच्यामध्ये साधारण वर्षामध्ये आता लीप वर्ष म्हणजे काय इथंच आपण क्लिअर करूयात. हे झाले दिवस, एकूण दिवस वर्षातल्या 365 दिवस आणि 366 दिवस. या लीप वर्षाचा अर्थ अगोदर सांगतो आपण की लीप वर्ष याचा अर्थ जे इसवी सन आहे, इसवी सन आणि शतक इसवी सन, शतक इसवी सन, शतक इसवी सन हे जे 2 गोष्टी आहेत. इसवी सन याचा अर्थ समजा 2012, शतक इसवी सन याचा अर्थ 1600, 1700, 1800, 2000 हे सगळे शतकाचे इसवी सन झाले. हे इसवी सन म्हणजे एखादं कुठलंही असेल 1987 या पद्धतीने. तर जर या संख्येला 4ने भाग गेला, 4ने भाग गेला तर ते कोणतं वर्ष असेल? लीप वर्ष असेल. आणि या संख्येला शतकाला जर 400ने भाग गेला, 400ने भाग गेला तर हे काय असेल? लीप वर्ष आहे. तर बघा आता हे इसवी सन मी लिहिलेत आणि शतक 4ने भाग जातो का 2012ला? 4ची कसोटी आहे, शेवटच्या 2 अंकाला जर 2 संख्याला जर 2 अंकांनी मिळून बनलेल्या संख्येला जर भाग जात असेल 4ने तर त्या संख्येला 4ने निश्चित भाग जातो. म्हणून 4 त्रिकोण 12 या संख्येला पूर्ण भाग जातो. याचा अर्थ 2012 हे कसलं असेल? लीप वर्ष असेल. याचा अर्थ 2012 मध्ये 366 दिवस असतील. 1987 चेक करूयात आपण, 4ने भागून बघूयात. तर 4ने पूर्ण संख्येला भागण्याऐवजी शेवटच्या 2 अंकाला जरी भागलं तरी भाग जातो का नाही ह्या पूर्ण संख्येला कळतं. ही 4ची कसोटी आहे, टेस्ट आहे. चला 4 2 8, 4 7ला भाग जात नाही. याचा अर्थ हे लीप वर्ष नाही, हे कसलं वर्ष असेल? आता साधारण वर्ष असेल ज्याच्यामध्ये 365 दिवस असतील. ज्याच्यामध्ये किती दिवस असतील? 365 दिवस असतील. आता शतकामध्ये इसवी सन आहे तर शतक याचा अर्थ शेवटी 2 शून्य जर असले तर ते शतक झालं. 1600, 1700, 1800, 1900, 2000, 2100, 2200, 2700, 2900 हे सगळे काय आहेत? शतक आहेत. तर शतक इसवी सन जर असेल तर त्याला 4ने भागण्याच्या ऐवजी कितीनं भागायचं? 400ने भागायचं. एवढीच काळजी घ्यायची. चला आता 400नं 1600ला भाग जातो काही, शेवटचे 2 शून्य कॅन्सल झाले. 4नं 16ला भाग जातो. याचा अर्थ 1600 हे काय आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे 1600 या सालामध्ये किती दिवस असतील? 366 दिवस असतील. आता 1800ला भाग जातो का? बघा बरं, हे 2 शून्य या बाजूला कॅन्सल झाले. 4च्या पाड्यात 18 आहे का? नाही. तर हे 1800 कसलं वर्ष असेल? साधारण वर्ष असेल. ह्या 2000ला भाग बघा, आता 2000 हे शतकाचं इसवी सन आहे. 400ने 2000ला भागा, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 4च्या पाड्यात 20 आहे. याचा अर्थ हे 2000 कसलं वर्ष असेल? लीप वर्ष असेल. हे कसलं असेल? लीप वर्ष असेल. यावरून साधारण वर्ष आणि लीप वर्षामधला फरक आपल्याला या ठिकाणी काय करता येतो? स्पष्ट करता येतो. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे
साधारण वर्षामध्ये 365 दिवस आहेत, याचा अर्थ याच्यामध्ये आठवडा किती आहेत? एक आठवडा 7 दिवसाचा असतो. आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. किती आठवडे आहेत आता चेक करूयात आपण. आठवडे कसे काढायचे? हे 365 दिवस आहेत, त्याला भागिले 7 केलं. बघा आता 7 5 35, 1 उरला, 7 2 14, 15तून 14 गेले, बाकी 1 उरलं. याचा अर्थ पूर्ण आठवडे 52 निघाले आणि 1 दिवस शिल्लक निघाला. 1 दिवस काय निघाला? शिल्लक निघाला. याचा अर्थ पूर्ण आठवडे साधारण वर्षामध्ये किती असतील? 7 दिवसाचे 52 आठवडे असतील. 7 5 35, 36 मधून 35 गेला, 1 इथं शिल्लक राहिला, 5चा भाग बसला, संख्या झाली 15. 7 2 14, 2चा पूर्ण भाग बसला, बाकी 1 उरली, ती बाकी आपण या बाजूला लिहिली, ती एक्स्ट्रा डेज. ह्याला जादा दिवस म्हणूयात किंवा एक्स्ट्रा डेज करूयात. ओके, ठीक आहे. तर 52 आठवडे अधिक 1 दिवस हा जो शिल्लकीचा दिवस आहे तो निघाला. अगदी त्याच पद्धतीनं लीप वर्षामध्ये किती आठवडे आणि किती दिवस शिल्लक असतील? तर 366 भागिले 7 करूयात. इथेही किती येईल? 52 आठवडेच येईल. आता 7 5 35, 1 उरला, 7 2 14, 52 आठवडे झाले. 16तून 14 गेले, बाकी किती उरली? 2 दिवस. शिल्लक किती दिवस असतील? 2 दिवस असतील. याचा अर्थ प्रत्येक वर्षामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे असतात. किती आठवडे असतात? 52 आठवडे असतात. याचा अर्थ 52 आठवडे कंप्लीट असतील 7 दिवसाचे. आता म्हणून आता इथं जो इकडं बघा, आता याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील? फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा, आता आठवडे निघाले. आता फेब्रुवारी महिना, साधारण वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील? 28 दिवस असतील. तर या बाजूला फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतील? 29 दिवस असतील. फेब्रुवारीमध्ये किती असतील? 29 दिवस असतील. याचा अर्थ हे जे 365 दिवसाचं वर्ष होतं, हेच 366 दिवसाचं जे वर्ष झालं, तो जो 1 दिवस वाढला तो कुठे वाढला? फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढला. कुठे वाढला? फेब्रुवारी महिन्यामध्ये. म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आहेत, तर फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस का आहेत? या बाजूला 28 दिवसात आणि फेब्रुवारीमध्ये 29 दिवस का असतात? त्याचं कारण भौगोलिकदृष्ट्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ज्यावेळेस बघा, याच्या संदर्भात एक जाहिरातसुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही टी व्हीवरती एखादी जाहिरात पाहतात की अजय देवगण आणि काजोल असतो, बरोबर आहे, तो त्याला प्रश्न विचारतो की फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस का असतात? तो जो मुलगा आहे तो विचारतो, त्याला काही ते उत्तर येत नाही. त्याच्यानंतर तो कॉम्प्लॅन म्हणाचा एक तो दुधासोबत घोट घेतो आणि त्याला लगेच लक्षात येतं. याचा अर्थ कॉम्प्लॅन किंवा बॉर्नविटा अशा काही गोष्टी जर खाल्ल्या तर लगेच आपलं डोकं चालतं. ही जी एक संकल्पना जाहिरातीमध्ये दाखवली ते निवळ तो एक मनोरंजनाचा भाग आहे असं समजा. परंतु एखादी गोष्ट खाल्ल्यामुळे जर आपल्याला जर फेब्रुवारीमध्ये 29 दिवस आहेत हे जर समजत असेल तर ते काही शक्य नाही आहे. नाही तर प्रत्येक एक्झामला जाताना लोकांनी फक्त कॉम्प्लॅनच खाल्लं असतं आणि सगळ्या गोष्टी आठवल्या असत्या. त्याच्यामुळे तो एक जाहिरातीचा भाग आहे. परंतु आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की फेब्रुवारीमध्ये 29 दिवस का असतात. लक्षात राहू द्या, ज्यावेळेस हा जो सूर्य आहे समजा, ह्या ज्या आपल्या सूर्यमाला आहेत त्याच्यामध्ये पृथ्वी आहे. ज्यावेळेस पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे, बरोबर आहे, स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे तो किती आहे? आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करते, त्याचा कालावधी किती आहे? याचा अर्थ परिवलन आणि परिभ्रमण ह्या दोन गोष्टी आहेत. आता परिभ्रमणाचा जो कालावधी आहे, पृथ्वी 1 वर्ष जे आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरचा कालावधी हा 24 तासाचा आहे, जो 1 दिवस आहे आपण समजतो. त्याच पद्धतीनं हा जो 1 दिवस फिरत 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 ही सूर्याभोवती फिरते, त्याचा पूर्ण कालावधी किती आहे 1 वर्षाचा? तो आहे 365 दिवस लागतात, 5 तास लागतात, 48 मिनिटं लागतात आणि 12 सेकंद लागतात. हा कालावधी स्वतःभोवती फिरता फिरता ज्यावेळेस 1 फेरी पूर्ण करते पृथ्वी सूर्याभोवती, त्यावेळेस किती दिवस झाले? 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 12 सेकंद हा कालावधी लागला. परंतु आपण वर्षग्राह्य धरताना ज्यावेळेस कॅलेंडर बनवत असतील त्यावेळेस आपण वर्ष कितीचं सांगतो?
365 दिवसाचं वर्ष सांगतो सरळ सरळ. वर्ष किती दिवसाचं आहे? 365 दिवसाचं आहे. पण प्रत्यक्षात वरचे 5 तास 48 मिनिटे 12 सेकंद आपण ग्राह्य धरत नाहीत. म्हणून सरासरी 5 तास 48 मिनिटे 12 सेकंद हा जो कालावधी आहे तो एक सरासरी किती तासाचा आहे? 6 तासाचा आहे. सरासरी एक आपण ॲव्हरेज मांडलं तर किती झालं? 6 तास झाला. म्हणून हे पहिल्या वर्षाचा 6 तास, दुसऱ्या वर्षाचे 6 तास, तिसऱ्या वर्षाचा 6 तास आणि चौथा वर्षाचा 6 तास असे टोटल 4 वर्षांनी किती झाले? 24 तास झाले. 24 तास म्हणजे एक दिवस. म्हणून दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं, 4 वर्षांनी येतं. आणि ते जे शिल्लक राहिले जे तास आहेत आपण ते पूर्ण जर प्लस केले, सगळे एकत्रित केले तर 24 तास बनतात. याचा अर्थ एक दिवस बनतो. तो एक दिवस म्हणजे कुठं आला? फेब्रुवारीमध्ये आला. तो फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. म्हणून फेब्रुवारीमध्ये साधारण वर्षात 28 दिवस असतात, लीप वर्षात 29 दिवस असतात. म्हणून आपण 4ने भागतो फेब्रुवारीमध्ये. बरोबर आहे? सॉरी, 4ने. लीप वर्ष शोधताना 4ने का भागतो? त्याचं कारणच ते आहे की दर 4 वर्षांनी ह्या गोष्टी रिपीट होणार आहेत. म्हणून आपण 4 वर्षांनी तो दिवस काय करतो? त्याच्यामध्ये ॲड करतो. म्हणून एक्स्ट्रा डेज हा 1 दिवसाच्या ऐवजी इथे किती दिवस झाले? आता 2 दिवस झाले. याचं कारण आहे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असण्याचं हे काय आहे? कारण आहे. ठीक आहे, चालतंय. आता याच्यानंतर बघा, सुरुवात आणि शेवट याच्या संदर्भात एक प्रश्न असतात. याच्यात बरेचसे प्रश्न दडले आहेत. हे जे मी बेसिक सांगालो याच्यात बरेचसे प्रश्न दडलेले आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. हेच प्रश्न परीक्षेत विचारतात. आठवडे किती आहेत या पद्धतीने. ठीक आहे, चालते. बघा, सुरुवात आणि शेवट. आता लक्षात राहू द्या, 52 आठवडे इथं आहेत आणि 52 आठवडे इथे आहेत. याचा अर्थ समजा जर आपण असं ग्राह्य धरलं की सोमवारपासून शनिवारपर्यंत जर आपण असं जर ग्राह्य धरलं की रविवारपासून शनिवारपर्यंत आपण जर वार सगळे ग्राह्य धरले तर ते 7 दिवस झाले. बरोबर आहे? रविवार ते शनिवार हे असे रविवार ते शनिवार, रविवार ते शनिवार, रविवार ते शनिवार या पद्धतीने 52 आठवडे कंप्लीट आहेत. याच्यावरून एक निष्कर्ष निघतो की प्रत्येक वार 52 वेळा येतो. प्रत्येक वार किती वेळा येत असेल? आता 52 वेळा येत असेल. साहजिकच आहे, 52 आठवडे जर असतील वर्षामध्ये तर प्रत्येक वार 52 वेळा येणारच आहे. हे तर फिक्स आहे. आता राहिला प्रश्न, हा जो 1 दिवस शिल्लक राहतो ना तो, आणि हे जे 2 दिवस शिल्लक राहतात तोय. याचा अर्थ 1 दिवस शिल्लक राहतोय, याचा अर्थ एक वार जो आहे तो 53 वेळा येणार आहे. कारण 52 आठवडे कंप्लीट आहेत म्हणजे 52 वार तर येणारच. ते साधारण वर्ष असो अथवा लीप वर्ष असो. इथं 2 वार शिल्लक आहेत, 2 दिवस शिल्लक आहेत. याचा अर्थ इथं 2 दिवस असे कोणते तरी आहेत जिथं 2 वार असे आहेत की जे 53 वेळा येणार आहेत. ते किती वेळा येणार आहेत? 53 वेळा येणार आहेत. याचा अर्थ लक्षात राहू द्या, 52 आठवडे आहेत तर प्रत्येक वार किती वेळा येईल? याच्यामध्ये एका वर्षामध्ये प्रत्येक वार 52 वेळा येईल आणि बाकी किती उरले हो? 1 दिवस. याचा अर्थ 1 जानेवारीचा वार किती वेळा येईल? 53 वेळा येतो. हे लक्षात राहू द्या. सेम हेच लीप वर्षामध्ये 52 आठवडे आहेत. याचा अर्थ प्रत्येक वार किती वेळा येणार? 52 वेळा येणार. प्रत्येक वार किती वेळा येणार? 52 वेळा. बाकी किती उरली? 2 दिवस. याचा अर्थ 1 आणि 2 जानेवारीचे वार किती वेळा येणार? 53 वेळा येणार. लक्षात राहू द्या. याच्यावरती प्रश्न असतोच. सगळं याच्यातच कव्हर होतं. हे जे मी सांगतोय तुम्हाला सगळं बेसिक याच्यामध्येच प्रत्येक गोष्ट कव्हर होते. फक्त व्यवस्थित लक्षात राहू द्या. 1 दिवस शिल्लक आहे, 1 जानेवारीचा वार. 2 दिवस शिल्लक आहेत, 1 आणि 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. प्रत्येक वार 52 वेळा येतो. का कळालं? तर 52 आठवडे असतात म्हणून. ह्या जो शिल्लक भाग आहे तोच 53 वेळा येईल. ठीक आहे. आता याच्यानंतर सुरुवात आणि शेवट याच्या संदर्भात एक प्रश्न असतात. वर्षाची सुरुवात. बघा, आता वर्षाची सुरुवात आपण जर समजा साधारण वर्ष आहे, याच्यामध्ये 365 दिवस आहेत. याचा अर्थ 1 जानेवारी आपण घेऊया 2021. जसं की हा 1 जानेवारी 2021 आहे. 2021ला 4ने भाग जात नाही 21ला. याचा अर्थ हे साधारण वर्ष आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला तर या पद्धतीनं जर 1 जानेवारी 2021ला जर सोमवार होता, समजा वार कुठला असेल? सोमवार असेल, तर 31 डिसेंबर वर्षाचा शेवट जो 2021 आहे, सुरुवात आणि शेवट बघा तोच वार असतो. सोमवार. याचा अर्थ साधारण वर्षाची सुरुवात आणि शेवट काय असते? एकच वार असतो. कुठला वार असतो? एकच वार असतो. लक्षात राहू द्या. याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारला गेलेला आहे. कुठल्याही वर्षाची सुरुवात सांगतील तुम्हाला सोमवाराने झाली, बुधवाराने झाली, तर त्या वर्षाच्या शेवटी वार कोणता असेल तोच वार असतो. कधी? साधारण वर्षात. तर लीप वर्षामध्ये
समजा लीप वर्ष घेऊयात आपण. 1 जानेवारी समजा 2020, 1 जानेवारी 2020. समजा इथं जर शनिवार असेल, शनिवार असेल 1 जानेवारी 2020ला जर शनिवार असेल तर शेवट 31 डिसेंबर 2020ला वार कुठला असेल. इथं एकच वार असतो, इथं 1 ने पुढे असतो. इथं काय असतो? 1 ने पुढे असतो, पुढचा वार असतो. शनिवारच्या ऐवजी कुठला असेल? शनिवारच्या ऐवजी काय असेल? रविवार असेल. शनिवारच्या ऐवजी काय असेल? रविवार. लक्षात राहू द्या, महत्त्वाची माहिती आहे. सुरुवात आणि शेवट. 1 जानेवारी 2021 वार सोमवार जर सुरुवात झाला तर शेवटी सुद्धा काय असतो? सोमवारच असतो. 1 जानेवारी 2020ला शनिवार जर असेल तर त्याच्या पुढचा वार कधी असतो? रविवार असतो, 31 डिसेंबर 2020ला. या पद्धतीने याचा अर्थ सुरुवात आणि शेवट एकाच वारानं होते. तर लीप वर्षामध्ये 2020 हे लीप वर्ष आहे, त्याच्यात 366 दिवस असणार आहेत, त्याच्यात फेब्रुवारीत 29 दिवस असणार आहेत. अशा वेळेस ज्याची सुरुवात एका वाराने झाली असेल तर त्याचा शेवट काय होतो? दुसऱ्या वाराने होतो. एकदम ही बेसिक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो बघूयात आपण. तो येतो आठवडा. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, व्यवस्थित लिहित चला, समजून घ्या, लक्षात येऊन जाईल. आता याच्यानंतरचा जो भाग येतो तो येतो आठवडा. आता आठवड्याच्या संदर्भात मी बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न आहेत, ते प्रश्न कसे आहेत, कसे विचारतात त्याचीही माहिती मी सांगतो तुम्हाला. हा जो भाग आहे तो गरजेचा आहे, एवढं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे प्रश्न जर तुम्ही पाहिला तर प्रश्न सोडवताना ह्या गोष्टीचा उपयोग होतोच. त्याच्यामुळं किती दिवस फेब्रुवारीमध्ये, आठवडे किती, याच्यावर प्रश्नांची रचना. आता बघा, एखादा देतील 2016 2 जानेवारीला समजा सोमवार होता, तर त्या वर्षात कोणते वार 53 वेळा येतील, एक असा प्रश्न असेल. किंवा खालीलपैकी कोणते वार 53 वेळा येणार नाही, असा एक प्रश्न असेल. ठीक आहे, बघूयात आपण, तोही पाहूयात. आता आठवडा ही गोष्ट क्लिअर करूयात. आठवडा किती दिवसाचा असतो? जरी नावात 8 असेल तर तो किती दिवसाचा असतो? 7 दिवस. आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार येणार आहे. प्रत्येक 7 दिवसांनी काय येणार आहे? तोच वार येणार आहे, रिपीट होणार आहे. त्याच्यासाठी बघा, एक कुठलाही दिवस घेऊयात आपण, जसं की 1 जानेवारी घेऊयात. 1 जानेवारी काय हरकत नाही, इसवी सन कोणतं आहे का? 2021 समजा. याला वार शुक्रवार आहे. याचा वार कुठला आहे? शुक्रवार समजा. तर जानेवारी महिन्यामध्ये किती शुक्रवार येतील? तर 1 जानेवारी अधिक हे 7 दिवस, किती करायचे? 7 दिवस. याचा अर्थ 8 जानेवारी, 8 अधिक 7 15 जानेवारी, 15 अधिक 7 22 जानेवारी, 22 अधिक 7 29 जानेवारी. पुढे नाही, 29 अधिक 7 होणार नाही, जानेवारी महिन्याचा आहे 31 दिवसाचा. याचा अर्थ इथं शुक्रवार जर असेल तर याही ठिकाणी काय असेल? शुक्रवार असेल. याही ठिकाणी काय असेल? शुक्रवार. याही ठिकाणी काय असेल? शुक्रवार. याही ठिकाणी काय असेल? शुक्रवार असेल. कधी? जानेवारी महिन्यामध्ये जर 1 तारखेला जर त्यांनी शुक्रवार दिला असेल तर 1 अधिक 7 8 तारखेला, त्याच्या पुढे 7 दिवसांनी. याचा अर्थ प्रत्येक वेळेस 7 जर ॲड केले तर तुम्हाला एकूण वार निघतील त्याच्यामध्ये, की शुक्रवार किती वेळा येतो. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीनं 7 आठवडा ही जी संकल्पना आहे ती प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार काय होणार आहे? परत पुढे येणार आहे. हे माहिती असणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतरचा जो भाग आहे याच्यावर प्रश्न कसे विचारतील काय, ह्याचा आपण मिश्र प्रश्न सगळे घेऊया त्याच्यामध्ये. ही झाली आठवड्याची भूमिका. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो येतो वाराच्या संदर्भात. आठवडा हा 7 दिवसांनी रिपीट होतो, हे लक्षात राहू द्या. आता कोणते वार किती वेळ येतात? वार विचारतात किती वेळा येतात. महिन्यात असेल किंवा वर्षात असेल, मी सांगितलंय. जसं की आता रचना प्रश्नांची या पद्धतीने केलेली असते. प्रश्न कसा असतो बघा. प्रश्न असतो
एक आठवड्याच्या संदर्भातला एक प्रश्न घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्याकडे जाण्यापूर्वी एक आठवड्याचा एक प्रश्न घेऊयात, लक्षात येऊन जाईल. समजा मी म्हणलं की 5 मार्चला सोमवार आहे, सोमवार आहे. तर 23 मार्चला वार कोणता, वार कोणता. हे आठवड्याच्या संदर्भात नाही, आपण वार किती वेळा हे नंतर बघूयात. हे जे आठवडा जो आपण घेतलं होतं, आठवड्याच्या संदर्भातला प्रश्न लक्षात राहतो. प्रश्न कसा आहे तो, 5 मार्चला सोमवार होता, तर 23 मार्चला वार कोणता. काही हरकत नाही, तुम्हाला 5 मार्च माहीत आहे ना, हे 5ला 5 ठेवा, मार्चमध्ये वार कुठला आहे, सोमवार आहे. काय हरकत नाही, जायचं आहे कुठं तुम्हाला 23ला. तर आठवडा ही संकल्पना आपण प्लस करूयात. आठवडा किती दिवसाचा असतो, 7. 7 आणि 5 12, 12 अधिक 7, 12 आणि 7 19, 19 अधिक 7 26 होईल. पण आपल्याला तिकडे जायचंच नाही, आपल्याला जायचंच कुठं 23. मग 19च्या पुढे कुठली आहे, 20, 21, 22 आणि 23ला पोहोचायचं. याचा अर्थ इथं सोमवार आहे, तर इथंही काय असेल, सोमवार असेल. इथंही काय असेल, सोमवार असेल. पुढे काय असेल आता, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि वार कुठला असेल, शुक्रवार. 23 तारखेला कुठला वार असेल, शुक्रवार असेल. तर जे आठवडा जे आपण पाहिलं ते या पद्धतीनं, आठवड्याचा उपयोग या पद्धतीने करता येतो आपल्याला. आता हाच प्रश्न आपण जर उलटा घेतला, 23 मार्चला शुक्रवार आहे, तर 5 मार्चला वार कोणता, 5 मार्चला वार कोणता. चालते. आता 23 मार्च शुक्रवार दिलाय, पुढे 23 मार्च, आपल्याला 5 मार्चकडे जायचे, पाठीमागे जायचे, म्हणजे आठवडा परत वजा करूयात. आता 23 मधून 7 गेले, किती, 16 मार्चला काय असेल, शुक्रवारच असेल. चला, आता याच्यानंतर 16 मधून 7 गेले, किती असेल, 9 मार्चला काय असेल, शुक्रवारच असेल. 9 मार्चला काय असेल, शुक्रवारच असेल. त्याच्यानंतर जायचे तुम्हाला 5 मार्च. आता 9 आणि 5, चला 9च्या पाठीमागे काय असेल, हे 8 मार्च असेल. पुढे 7 मार्च असेल, 6 मार्च असेल आणि 5 मार्च असेल. चला, शुक्रवारच्या अलीकडचा काय असेल, गुरुवार, त्याच्या अगोदर बुधवार, त्याच्या अगोदर मंगळवार आणि त्याच्या अगोदर सोमवार. समजलं. याचा अर्थ हेच गणित आठवड्यानं पुढे गेलो, हेच गणित आपण आठवड्याने मागे आलो. याचा अर्थ आठवडा ही संकल्पना स्पष्ट करून घ्या. 7 दिवसाचा आठवडा असतो, तो पुढे जावा अथवा पाठीमागेही आला तरीही. आता या आधारावरती एकूण महिन्यामध्ये किती वार किंवा कोणते वार किती वेळा येतात याच्या संदर्भात माहिती बघूयात आपण. आता तो एक प्रश्न असतो, त्याच्यासाठी हे तुम्हाला येणं अपेक्षित आहे. अगोदर तुम्हाला आठवडा पुढे आणि पाठीमागे तर जाता आलं पाहिजे, जेणेकरून आपण ते प्रश्न सोडू शकू. त्याच्यामध्ये बघूयात आता जो पुढचा जो प्रकार आहे तो कोणते वार किती वेळा येते याच्या संदर्भात प्रश्न परीक्षेत विचारले जातात. हे झाला आठवडा. आता कोणते वार किती वेळा येतात त्याचा एक जो प्रश्न असतो, जसं की प्रश्न बघा, आता प्रश्न लक्षात येईल तुमच्या. प्रश्नामध्ये दिलेलं असतं 5 जून 2021ला समजा बुधवार आहे, बुधवार होता, बुधवार आहे. तर या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतात, कोणते वार 5 वेळा येतात असा प्रश्न असतो. मग हा प्रश्न सोडवायचा कसा, 5 जूनला दिले ते नाही, परीक्षेत हे असेच प्रश्न असतात, फक्त डेट चेंज होतात एवढंच. चालतं, आता काही हरकत नाही, जे आत्ता आपण शिकलो त्याचा उपयोग करू शकतो. आता कोणते वार 5 वेळा येतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते शोधायचं कसं अगोदर बघूयात. लक्षात राहू द्या, दिवस घ्यायचा, हा जो महिना कोणता आहे तो त्याच्या दिवस किती आहेत बघायचं. दिवस किती असतात जून महिन्यामध्ये बघा. हा जानेवारी, हा जो वरचा भाग आहे तो 31 दिवसाचा असतो, जो खड्ड्यातला किंवा खोलग्यातला जो भाग आहे तो 30 दिवसाचा असं समजायचं. जानेवारी, फेब्रुवारी एकमेव महिना आहे जो की 28 दिवसाचा आणि 29 दिवसाचा आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून,
जून इथं आला, याचा अर्थ खाली आला. जूनमध्ये किती दिवस असतील? 30 दिवस असतील. किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. याचा अर्थ 30 दिवसाचा महिना आहे जून. म्हणून त्यातले आठवडे बाजूला काढूयात आपण. 30 भागिले 7. 7 का भागाकार केला? तर आठवडे किती कंप्लीट आहेत हे लक्षात येऊन जाईल. चला 7 एक 7, 7 चोक आठवडे म्हणजे 7 चोक 28. याचा अर्थ 4 आठवडे अधिक बाकी किती आहे बघा आता. बाकी 7 चोक 28, बाकी किती उरली? 2. याचा अर्थ ही जी 2 बाकी उरली त्याला फोड करायची. 1 तारीख आणि 2 तारीख. 1 तारीख आणि 2 तारीख महिन्याची सुरुवातीची तारीख. हे वार किती वेळा येतील? 5 वेळा येतील. हे वार किती वेळा येतील? 5 वेळा येतील. लक्षात राहू. त्याच्यामुळे जिथं बाकी उरते ते वार 5 वेळा येतात. समजा इथं 31 दिवसाचा महिना असता ऑगस्ट, ओके, किंवा जुलै, तर त्याला आपण भागिले 7 केलं असतं. 30 भागिले 7, बाकी किती उरले असते? 3. याचा अर्थ 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख त्या महिन्याचे किती वेळा आले असते? 5 वेळा आला असते. आणि हे 4 आठवडे आहेत म्हणजे प्रत्येक वार तर 4 वेळा येणारच आहे. परीक्षेत काय विचारले? 5 वेळा कोणते वार येतात? चालते. आता या गणिताकडे जाऊयात. जूनचे दिवस होते 30 भागिले 7 आठवडे. बाकीवर महत्त्व द्यायचे. बाकी 2 उरली, त्याची फोड केली. 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. मग गणितात काय दिलं? 5 तारखेला बुधवार आहे दिले. काही हरकत नाही. तुम्हाला 1 आणि 2 तारखेचा वार काढता येईल ना. जर 5 तारखेला बुधवार असेल, ही 5 तारीख आहे, वार कुठला आहे? बुधवार. याचा अर्थ 4 तारखेला वार कुठला असेल? 3 तारखेला वार कुठला असेल? इथं बुध आहे, अलीकडे यावं लागेल. बुधच्या अलीकडे काय असेल? मंगळ. मंगळच्या अलीकडे काय असेल? सोम. सोमच्या अलीकडे काय असेल? इथं रवी. आणि रवीच्या अलीकडे काय असेल? शनी. याचा अर्थ कोणते वार येतील? उत्तर शनिवार आणि रविवार. शनिवार आणि रविवार हे 2 वार या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 5 वेळा येतील. हे 2 वार शनिवार आणि रविवार. या पद्धतीनं आपल्याला सगळे प्रश्न सोडवता येतात. इथे जर 31 दिवसाचा महिना असेल, 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतील. मग तुम्हाला हे तर शोधता येईल. 5 तारखेला बुधवार आहे, 5च्या ऐवजी समजा इथे 15 तारीख दिली असती तर 15 वजा 7, जशी या पद्धतीने जे आठवडं शिकलो होतो आपण, त्याच्या अलीकडे येऊ शकतात तुम्ही वार मोजत. या पद्धतीनं हा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यासारखाच दुसरा एक प्रश्न, आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आपल्याला. या पुढचा जो प्रकार आहे तो समान वार असणारे दिवस. समान वार असणारे दिवस याच्यावरती एक प्रश्न असतो. तो एक आपण लवकरात लवकर कसा सोडवायचा ते पाहूयात. समान वार असणारे दिवस याच्यामध्ये काही गोष्टी येतात, जसं की बघा आता 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 1 ऑगस्ट. आता 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर आणि 1 ऑगस्ट. 15 ऑगस्टला बघा स्वातंत्र्य दिन असेल भारताचा, स्वातंत्र्य दिन. 5 सप्टेंबरला काय असेल? शिक्षक दिन असेल, शिक्षक दिन. 14 नोव्हेंबरला काय असेल? बाल दिन, पंडित नेहरू यांचा जन्मदिन आपण साजरा करतो. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते. तर अण्णाभाऊ साठे यांची काय असते? जयंती असते. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची काय असते? जयंती असते. तर या दिवशी एकच वार असतो. या दिवशी काय असतो? एकच वार असतो. या दिवशी एकच वार असतो. मग परीक्षेत हेच विचारतात, जर 2001 इथं लीप वर्ष साधारण वर्षाचा काही संबंध नाही आहे, असं विचारते की 2021 साली बालदिन सोमवारी आला तर त्याच वर्षामध्ये शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? सोमवारीच येईल. त्याने जर म्हणले की 2016चा स्वातंत्र्य दिन हा शुक्रवारी साजरी झाला तर त्याच वर्षामध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी कोणत्या वारी होती, किंवा अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोणत्या वारी होती, किंवा शिक्षक दिन कधी असेल, किंवा बालदिन कधी असेल, सगळ्यांचं उत्तर काय असेल? एकच वार असेल. सगळ्यांचं उत्तर काय असेल? एकच वार असेल. आता याच्यानंतर अजून काही दिवस आहेत.
थोडीशी आपण हे चेक करूयात. त्याच्यानंतर बघा आता जो पुढचा एक आहे याच्यामध्ये तो आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. महात्मा गांधी जयंती. महात्मा गांधी जयंती. त्याच्यानंतरचा जो आहे महाराष्ट्र दिन 1 मे. 1 मे काय आहे? महाराष्ट्र दिन किंवा त्याला जागतिक कामगार दिन म्हणता येईल. कामगार दिन असेच एक शब्द वाक्यात वापरले जातात. 25 डिसेंबर हा नेहमी काय असतो? ख्रिसमस असतो. ख्रिसमस या दिवशी एकच वार असतो. या दिवशी काय असतो? एकच वार असतो. याचा अर्थ हा भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे. परीक्षेत खास करून याच्यावरती प्रश्न विचारले जातातच, त्याच्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? हा भाग वेगळा आहे. या इकडं जर सोमवार असेल तर सगळीकडे सोमवार असेल. या बाजूला जर मंगळवार असेल महात्मा गांधी जयंतीला तर त्याच वर्षामध्ये 1 मेला सुद्धा काय असेल? मंगळवारचं असेल. त्याच वर्षात ख्रिसमसला सुद्धा काय असेल? मंगळवारचं असेल. हे लक्षात राहू द्या. हा भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे आणि हे सगळे एका वर्षात आहे. जसं की 2021 मध्ये हे सेम असेल, 2021 मध्ये हे सेम असेल, 1987 मध्ये हे सेम असेल, 1987 मध्ये हे सुद्धा सेम असेल. त्याच्यामुळे विद्यमान वर्षात जे जे वर्ष विचारले त्या वर्षामध्ये हे सारखे दिवस असणारे वार आहेत. तर हे लक्षात कसं ठेवायचं बघा, आपण आता चित्राच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवूयात. आता हे विडंबन आहे लक्षात ठेवण्यासाठी. कुठला याच्यामध्ये काही हेतू नाही की कोणाचं मन दुखवावं वगैरे. समजा ह्या ज्या गोष्टी येतात ह्या गोष्टी हा महाराष्ट्र असं समजा. चांगला महाराष्ट्र काढूच नका शक्यतो. जेवढं पेंटिंग खराब असेल तेवढी ते लक्ष राहण्यासाठी महत्त्वाची ठरते. आता हा महाराष्ट्र असं समजा. महाराष्ट्रामध्ये हे बापू आहेत. आता बापू या पद्धतीने येत होते सह्याद्री वाहिनीवरती सुरुवातीला या पद्धतीनं. तर एवढंच लक्षात ठेवा की हे महात्मा गांधी आहेत, हे महाराष्ट्र आहेत आणि महात्मा गांधीच्या डोक्यावर एकच केस आहे जो की असा आहे. ओके बस. आणि हे झाड कशाचं आहे मला सांगा? हे झाड कशाचं आहे? एक ख्रिसमस ट्री असं समजा सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे समजून चला. विडंबन नाही आहे, हे लक्षात ठेवायचा मुख्य हेतू आहे आपला. हा आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आहेत बापू. बापूच्या डोक्यावर एकच केस आहे ज्याचा आकार ख्रिसमस ट्री सारखा आहे. या दिवशी एकच वार असतो. तर तुम्ही कोणत्याही कॅलेंडरमध्ये विचारा. तुम्हाला जर विचारलं 2022च्या कॅलेंडरमध्ये जर महात्मा गांधी जयंती सोमवारी आली तर त्या महिन्यामध्ये किंवा त्या वर्षामध्ये ख्रिसमस कोणत्यावर येईल? तो सोमवारीच येणार ख्रिसमस. तर एकच वार असणारे दिवस आहेत म्हणून हे झाला ख्रिसमस आपल्यासाठी, हे झाले बापू आणि हा झाला महाराष्ट्र. राईट. तर हे लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीने आपण पेंटिंग करू शकतो लक्षात राहण्यासाठी. याचाच उपयोग आपण या बाजूला करूयात. इथेही काय करूयात? एक शाळा काढूयात आता. आणि आपली शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे. शेवटी जिल्हा परिषद शाळेचं वैभवचं या पद्धतीनं आहे की प्रत्येकाची रचना लक्षातच येऊन जाईल तुम्हाला. जिल्हा परिषद शाळा. आणि ज्यावेळेस शाळेचं प्रांगण जर बघितलं तर या पद्धतीनं असतो आणि इथं झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे असं समजा. शाळेचे जे बीम आहेत त्याच्यावरती 2 फोटो फिक्स लागलेले असतात. आणि हे जे शाळेचं चित्र आहे याच्यामध्ये इथं शिक्षक उभा आहेत आणि सगळं झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे सगळे बसलेले काय आहेत? सगळे बालक आहेत. ही जिल्हा परिषद शाळा आपली. झेंडावंदनचा कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे. बघा इथं 2 गोष्टी मी लिहितो. TGAA आपल्या भाषेत करण्यासाठी हे लक्षात ठेवायचं आपल्या सगळं याच्यासाठी. बघा चित्राचं स्पष्ट स्वरूप आहे. भारत स्वतंत्र झाला असं समजा. ही शाळा आहे. झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू आहे. झेंडावंदन तसं तर 26 जानेवारीला असतं, 1 मेला असतं, परंतु भारत स्वतंत्र झाला आहे या पद्धतीनं आपण लक्षात ठेवा. भारत स्वतंत्र झालेला आहे. 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये शाळा म्हणलं की शिक्षक आला आणि शिक्षक म्हणलं की विद्यार्थी आले किंवा बालक आले म्हणून शिक्षक दिन 5 सप्टेंबर आला. बालदिन हे जे बालक आहेत ते 14 नोव्हेंबर आला बालदिन. आता राहिले 2 टिळक आणि अण्णाभाऊ साठे. हे लक्षात कसं ठेवायचं? तर डबल ए असं लिहिले की अण्णा आले लक्षात ठेवण्यासाठी. अण्णा आले याचा अर्थ अण्णाचा जन्म झाला. जयंती म्हणजे काय? तुमचा जो बड्डे असतो तो जयंती असते का? मरणोपरांत तुमचा बड्डे साजरे करणं त्याला काय म्हणतात? जयंती म्हणतात. याचा अर्थ अण्णा आले. अण्णाच्या नावातच आहे आले. अण्णा आले याचा अर्थ 1 तारखेला अण्णा काय झाले? आले. मात्र टिळक गेले. TG हे आपली SMS ची भाषा आपण लक्षात ठेवण्यासाठी तयार केलेलं आहे. याचा अर्थ अण्णा आले म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आले म्हणजे जन्म. आणि टिळक गेले. टिळक गेले याचा अर्थ टिळकांची काय असेल? 1 ऑगस्टला पुण्यतिथी असेल.
म्हणजे दोन्ही डेट तुमच्या लक्षात राहतील. या चित्रावरून हे वार लक्षात राहतील. आता शाळेमध्ये तुम्ही बापूला काही आणू नका, महाराष्ट्र दिन शाळेत काही साजरा करू नका. हे दोन चित्र वेगळे आहेत, लक्षात राहू द्या. या दिवशी एकच वार आहे, या दिवशी एकच वार आहे. म्हणजे परीक्षेत जर प्रश्न विचारला याच्या संदर्भात एकच वार असणार आहे. बालदिनाला जर सोमवार होता तर 15 ऑगस्टला काय असेल, सोमवारच असेल. इकडे जर म्हणलं इकडे बुधवार आहे तर या ठिकाणी सगळीकडेच बुधवार असेल. या पद्धतीनं चित्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला समान वार असणारे दिवस लक्षात ठेवता येतील. हे सगळीकडे चालतं, लीप वर्ष असो, साधारण वर्ष असतो, सगळीकडे या पद्धतीने याचा आपल्याला लवकरात लवकर अभ्यास करता येतो. हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल असं आपण ग्राह्य धरूयात आणि पुढे चालूयात. याच्यामध्ये पुढचा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी काय करूयात, कंटिन्यू करूयात.